आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तारा, तुझा मूड का ऑफ आहे? का होणार नाही? या घरात काय फक्त सारंग आणि सावलीचंच लग्न झालंय? आपलं पण लग्न झालंय ना. मग सगळं महत्व फक्त सावलीला का मिळतंय? मला तर अजिबात महत्व मिळत नाही या घरात. तारा, तसं नाहीये. हे बघ, सारंग दादा माझा मोठा भाऊ आहे आणि मॉमचा लाडका पण तोच आहे. त्यामुळे सगळं महत्व त्यात सावलीलाच मिळणार, कारण तीच लाडकी होणार ना मॉमची. सारंग दादा आणि सावली वहिनीचं लग्न कुठल्या कंडिशन्स मध्ये झालंय तुला माहिती आहे ना? त्यात घरच्यांना सावली वहिनीशी आणि सावली वहिनीला घरच्यांची जुळवायला किती वेळ लागला हेही तुला माहिती आहे. तेच तर सांगते मी पण. अरे मॉमच्या अपेक्षेप्रमाणे पण नाहीये ती सावली, तरी सगळं महत्व तिलाच मिळतं या घरात. आणि त्यात तू नेहमी तिची बाजू उचलून धरत असतो. सतत आपलं सावली वहिनी सावली वहिनी सावली वहिनी. बाजू उचलून धरण्याचा मुद्दा नाहीये तारा. हे बघ, सावली वहिनी एक व्यक्ती म्हणून मला चांगली वाटते, म्हणून मी तिला सपोर्ट करतो, एवढंच. मग काय हवं ते कर. तू ना तिथं कौतुक करत बस, ठीक आहे? तारा, याआधी सुद्धा मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याचा प्रयत्न केला होता. हो, पण तेव्हा IPO ची प्रोसेस सगळी राजकुमार फॉलो करत होता, त्यामुळे काय कॉम्प्लिकेशन झाली वगैरे मला काही माहिती नाही. ठीक आहे बाबा, मग आपण एक काम करूयात, आपण एकदा प्रयत्न करून बघूयात. काहीच हरकत नाही. तू कॉन्फिडंट असशील तर नक्की करूया. बाबा, हा सारंग एवढा बिझनेस सिरियसली घेतो ना, तितकाच त्यांनी त्याचा संसार सिरियसली घ्यावा. आता काय झालं? नाही म्हणजे तुला असं का वाटतंय की मी संसार सिरियसली घेत नाहीये? नाही सारंग, नील म्हणतोय ते बरोबर आहे. कसं आहे की तुझं बिझनेस बद्दलचं डेडिकेशन कोणी सामान्य करणार नाही, पण शेवटी आयुष्याची गाडी जर नीट चालायची असेल ना, तर घर संसार हे सगळं आपल्या आयुष्याचं इंजिन आहे. इतर गोष्टी रिपेअर करता येतात, पण ह्या इंजिनात जर बिघाड झाला ना तर प्रॉब्लेम होतो बाबा. कुठलं इंजिन बिघडलंय? कळलं ना मला. इंजिन सांगतो. इन शॉर्ट, आयुष्य नीट सुरळीत पार पडायचं असेल तर घर संसाराकडे लक्ष द्यावं लागतं. आता सावली एवढी नवीन सून आली आपल्या घरामध्ये, तिची काही हौसमौज आहे की नाही? आल्यापासून बिचारी घरातच राबतीये. अरे तिलाही बाहेर हिंडण्या फिरण्याची हौस असेल, तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे. तिथं म्हणतो इनफॅक्ट तुम्ही स्कॉटलंडला वगैरे फिरून या. आणि सारंग, तिथे जाऊन शॉपिंग करत बसू नका, हनीमून करा, हनीमून. बरोबर बाबा, बरोबर बोलतोय तो. पण कुलदेवताचं दर्शन पण बाकी आहे ना बाबा. ठीक आहे, तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाचं प्लॅनिंग करा ना. नील, यांचं बुकिंग करून टाक, सावलीचं आणि सारंगचं, आणि मग तसेच तुम्ही पुढे निघा. ठरलं. आता तुम्ही कुलदैवताच्या दर्शनाला जाणार आहात. सारंग आणि सावली हनीमूनला जातात. सावली, ते तुला नक्की राख्या बनवता येतात ना? हो वहिनी, मी साड्या पण घेतल्या, सगळं सामान पण घेतलं. कशीस तू? माझी चुकी झाली. मी खूप, मला कळत होतं मी काय करतो. मला माहिती आहे तू सगळं म्हणजे आपल्या सोन्यासारख्या संसार मी माती केली. मला फक्त एक संधी दे, मी सगळं नीट करीन. कर सांगतो, मला एक संधी. ऐक सावली, तुझ्या पाया पडतोय बघ, पाया पडतोय मी. तिला समजाव, तुझ्या शब्दाला किंमत आहे, ती ऐकेल, मला माफ करेल. मी डोकं ठेव. बस करा ही नाटकं. उभे राहा. झालं? हा सगळा तमाशा करून झाला तुमचा? आपल्या इतक्या वर्षांच्या संसारात मी तुमचं सगळं ऐकून घेत आले, तुमच्या सगळ्या चुका पोटात घालत आली, पण आता नाही, बस. आणि ही सगळी नाटकं बंद करा, माफी वगैरे मागायची, कारण मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. चल सावली. अमृतास, तू मला नाकारतेस. किती दिवस नाकारशील? एक ना एक दिवस तर मी घरी येईनच ना. त्यावेळेस मात्र या सगळ्याचा हिशोब तुला द्यावा लागेल. तिलोत्तमा, मी नाही, मी
सारंगविषयी काही जरा प्लॅन करत होतो. खरंच ऍक्च्युली मी सुद्धा सारंगचाच विचार करत होते आणि माझ्या डोक्यात सुद्धा एक प्लॅन चालू आहे. पण तुम्ही आधी तुमचा सांगा. नाही नाही हा, ठीक आहे, तू सांग ना तुझा प्लॅन. बरं सांगते. ग्लोबल कॉन्फरन्स आपल्याला इन्व्हिटेशन आलंय. जी कॉन्फरन्स दरवर्षी राजकुमार अटेंड करतो ही कॉन्फरन्स. पण यावेळेला त्यांनी जे काय करून ठेवलंय ना त्याच्यामुळे त्यांनी त्या कॉन्फरन्सला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आता प्रश्न असा आहे की या कॉन्फरन्सला कोण जाईल. नीलला पाठवलं असतं पण मग इथले सगळे फायनान्शियल मॅटर्स कोण बघेल. सोहम अजून शिकतोय तेव्हा त्याला नको पाठवूया. मग राहिलं कोण. सारंग. आणि तुम्हाला माहितीच आहे आपला सारंग ऑलराऊंडर आहे. तर सारंगचं एवढं कौतुक चाललंय म्हटल्यावर तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी असणार. तसं म्हणा हवं तर. कारण गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काही घडतंय ना ते बरोबर नाहीये. राहून राहून असं वाटतं की आपल्या घराला कोणाची तरी दृष्टच लागली. आणि जर का सारंगचा विचार केला तर असं वाटतं की राजकुमारची जागा फक्त सारंगच घेऊ शकेल. तेव्हा ह्या कॉन्फरन्सला आपण सारंगला पाठवूया. सारंगला कधी आहे कॉन्फरन्स. पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात. का काही दुसरं काम आहे का. नाही, काम असं काही नाही. अरे बरं झालं आलास. काय झालं आई? तुझ्याकडे खूप महत्वाचं काम सोपवायचं होतं. बोल ना. ग्लोबल कॉन्फरन्सचं आपल्याला इन्व्हिटेशन आलंय. सो मला असं वाटतं की रूपम कॉस्मेटिक्सचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू त्या कॉन्फरन्सला जावंस. पण आई, नील, काय जण काही प्रॉब्लेम. नाही काही नाही आई. काय नाही गाडी. अरे वा, झाली का सगळी खरेदी. काय झालं बाळा. चेहरा का पडलाय तुझा. अमृता इथे ये. इथे बस माझ्याजवळ. काय झालं मला सांग. मला आता मार्केटमध्ये राजकुमार भेटले होते. आपल्या सोन्यासारख्या संसारावर मी माती केली. मला फक्त एक संधी दे. मी सगळं नीट करीन. कर सांगतो. मी डोकं टेकतो. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. त्याला काय वाटलं हे असं रडून डोळ्यातून पाणी काढून माफी मागून पाया पडून तू विरघळणार, त्याला माफ करणार आणि तुझा पदर पकडून तो इथे घरी येणार असं वाटलं होतं त्याला. नाही अमृता, तुला माझी शपथ आहे, या गुन्ह्याला माफी नाही. तू जो स्टँड घेतलायस तो अगदी बरोबर आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी.